श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. श्री बाबांचा स्वभाव विनोदी होता. ते एखाद्या भक्ताची नक्कलही करायचे. त्यामुळे त्यांच्याबरोबर असणाऱ्या मंडळींची हसून मुरकुंडी वळायची. आपली थट्टा केलेली कोणालाही आवडत नाही. ती चार चौघात केली तर मुळी सहन होत नाही. पण बाबांनी केलेली थट्टा लोकांना आवडायची, कारण त्यातून बाबा एखादा बोधच द्यायचे. त्यामुळे सर्व प्रसंगी बाबांची संगत हवी-हवीशी वाटायची. प्रत्येक रविवारी शिर्डीत आठवड्याचा बाजार भरायचा. आजूबाजूच्या गावातील लोक तेथे यायचे. एका रविवारी बाबा मशिदीत बसले होते. बाजाराचा दिवस असल्याने मशिदीत दर्शनालाही खूप गर्दी झाली होती. माधवराव, वामनराव, गोपाळराव पोट्टी, काकासाहेब आदी भक्त मंडळी तेथे होती. अण्णासाहेब दाभोलकर तेथे बसून बाबांचे पाय चेपत होते. तेवढ्यात माधवराव हसले आणि दाभोलकरांच्या आखूड कोटाच्या अस्तनीला हात लावून म्हणाले, "अण्णासाहेब, या इथे कसले दाणे चिकटले आहे?" त्यावेळी काय आहे हे पाहण्यासाठी अण्णासाहेबांनी आपला हात लांब केला, तर कोटाच्या वळकट्यांतून काही चणे खाली पडले. ते पाहून खाकी कोटाच्या वळ्या त्या किती आणि त्यात एवढे चणे कसे काय राहिले, याचेच सर्वांना नवल वाटले. बाबा म्हणाले, "याची एकट्याने खाण्याची खोडी मला माहीत आहे. आज बाजारातून येताना हा चणे खात आला असावा." अण्णासाहेब म्हणाले, "बाबा, हे तुम्ही काय बोलता? मला एकट्याने खाण्याची सवय नाही. दुसऱ्याला दिल्याशिवाय मी काहीही खात नाही. आज मी बाजारातही गेलो नाही, अर्थात चणे विकत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे तुमचे म्हणणे मला लागू होत नाही." बाबा म्हणाले, "अण्णा, एखादी वस्तू खाताना बरोबर कोणी असेल तर तू त्याला तो पदार्थ देतोस हे मला मान्य आहे. पण ज्यावेळी तुझ्याजवळ कोणीच नसते, त्यावेळी तू एकटाच खातोस ना? त्यावेळी मी तुझ्याजवळ नसतो का? मग मला देऊन तू का खात नाहीस?" बाबांचे बोलणे ऐकून अण्णासाहेबांच्या डोळ्यात पाणी आले. रामदासांच्या "सदा सर्वदा देव सन्निध आहे" या वचनाप्रमाणे बाबाही नित्य आपल्या बरोबरच असतात, पण आपल्याला ते कळत नाही. त्यामुळे आपण खात असताना त्यांना काही अर्पण करीत नाही, या विचाराने ते सद्गदित झाले. थट्टेच्या निमित्ताने का होईना बाबांनी आपले डोळे उघडले, म्हणून ते नतमस्तक झाले. बाबांचे बोलणे अगदी बरोबर होते, कारण इंद्रियाधिष्ठित व इतर देवता, प्राणापानादी पंचप्राण, गार्हपत्यादी पंचाग्नी, वैश्वदेव आणि अतिथी यांना टाकून जे स्वतःच अन्न भक्षण करतात, ते त्यांच्यासाठी विषरूपच असते. प्रत्यक्षात हे तत्व कितीही लहान वाटले तरी नित्याचरणातील त्याचे महत्व जाणकारांना चांगलेच माहिती आहे. ते सर्वच विषयांना लागू आहे. जे भोगासक्त असतात त्यांना परमार्थाशी काही देणे घेणे नसते. पण जे विषय विकारांना आवर घालतात त्यांचा तो दास असतो. तेथे यंदा पंचवतिष्ठन्ते या मंत्राच्या श्रुतीने जे सांगितले आहे, तेच बाबांच्या थट्टेच्या निमित्ताने सोप्या शब्दात विशद केले. ते म्हणतात, "मन, बुद्धी आदी इंद्रियांनी विषयांचे सेवन करताना आधी माझे स्मरण करा आणि मग ते विषय मला अर्पण करा." इंद्रियांसमोर भोग्य विषय अखंड उभेच असतात. इंद्रिय त्यांच्याशिवाय राहूच शकत नाही. म्हणूनच कामना धरायची असेल तर ती माझी धरा. राग येत असेल तर तो माझ्यावरच धरा. अभिमान व अहंकार यांनाही माझ्या चरणांवरच अर्पण करा. अशा प्रकारे तुमच्या सर्व वृत्ती माझ्यावरच सोडा, म्हणजे त्यांचा प्रभाव कमी होईल. मग त्यांचे उठणेही थांबेल आणि तुमचे मन शांत होईल. माझा गुरु नित्य माझ्याबरोबरच आहे, असा ज्याचा दृढभाव आहे, त्याला विषय विकारांची बाधा होत नाही. जो त्याच सद्भावनेने वागतो, तेथे विषयच गुरुरूप होतो. त्या योगे मोहमायेचा निरस होतो. वेदांच्या उपदेशानुसार विषयांचे सम्यक सेवन केल्यास स्वैराचार घडत नाही. मनाला संयमाची सवय असेल तर विषय विकार कमी होऊन गुरुभजनाची गोडी लागते. त्यातून ज्ञान प्रकटले, त्या शुद्ध ज्ञानाने देहाभिमान नष्ट होतो आणि बुद्धी हम ब्रह्मास्मी म्हणत त्या तत्वातच अखंड सुख आणि आनंद अनुभवते. देह क्षणभंगूर असला तरी तोच मोक्षप्राप्तीचे साधन आहे. जो नरदेहाचे महत्व जाणतो तोच गुरु सेवा करून धन्य होतो. गुरु व ब्रह्म यांचे ऐक्य जाणून शुद्ध मनाने गुरुभक्ती केली तर विषय वासनांचा समूळ नाश होतो. चित्तशुद्धी होते आणि आत्मबोध होतो. दामोदर घनश्याम बाबरे हे श्री बाबांचे भक्त होते. लोक त्यांना अण्णा चिंचणीकर म्हणत. अण्णा व त्यांच्या पत्नीचे बाबांवर खूप प्रेम होते. त्यांची सेवा करता यावी म्हणून ही उभयता कित्येक वर्ष शिर्डीतच राहिली होती. अण्णांचा स्वभाव फार तापट होता. कधी भडका उडेल याचा नेम नसे. ते कोणाची भीट ठेवीत असत. वरकरणी कडक व तापट वाटले तरी ते अंतरी शांत आणि सात्विक होते. एके दिवशी दुपारी श्री बाबा डावा हात कठड्यावर ठेवून निवांत बसले होते. अण्णा बाहेरच्या बाजूस ओनवे राहून त्यांचा हात हळूहळू दाबत होते. त्यावेळी वेणूबाई कौजलकी नावाची बाई बाबांच्या उजवीकडे बसून त्यांचे पोट व कूस दाबत होती. ही वेणूबाई विधवा होती. बाबा तिला आई अशी हाक मारत. इतर मंडळी मावशीबाई म्हणत. तिला थट्टा केलेली आवडायची.
असो. हे दोघेही फक्त बाबांचे अंग रगडीत होते. अण्णा एका जागी स्थिर होते, पण मावशीबाई मागे-पुढे हालत होत्या. त्यामुळे बाबांचे पोट रगडताना त्यांचे तोंड एकसारखे अण्णांच्या समोर जात होते. या संधीत मावशीबाईंना विनोद करण्याची लहर आली. त्या म्हणाल्या, "अण्णा, तुम्ही माझ्याकडे मुका काय मागता? कमाल आहे हो तुमची. अहो, वयाचा तरी विचार करा." ते ऐकून अण्णा खूपच संतापले. तिला अदवा-तदवा बोलू लागले. मावशीबाई भडकल्या. मग त्या दोघांची चांगलीच जुंपली. तेव्हा दोघेही अकारण भांडत आहेत हे जाणून श्री बाबा अण्णांना म्हणाले, "काय रे अण्णा, इतका संतापायला काय झाले? आपल्या आईचा मुका घेण्यास काय हरकत आहे?" हे शब्द कानी पडताच दोघांनाही आपली चूक समजली. ते दोघे हसू लागले. इतर मंडळी त्या हसण्यात सामील झाली. साईबाबा ब्रह्मचारी होते. ते भक्ताचा भाव जाणून त्याला आपली सेवा करू देत असत. कोणी त्या सेवकाबद्दल काही तक्रार केली व अनुद्गार काढले तर ते त्याला चांगलाच धडा शिकवीत. भक्तांमध्ये वेणूबाईची सेवा करण्याची तऱ्हा विलक्षण होती. ती बाबांचे अंग चेपताना दोन्ही हातांनी दाब देऊन त्यांचे अंग घुसळायची. त्यांचे पोट पिठासारखे मळायची. तिचा हा धसमुसळेपणा इतरांना रुचत नसे. बाबांना ते चालायचे. अंग चेपताना तिने पाठ-पोट एक केले तरी ते काही बोलत नसत. एके दिवशी वेणूबाई बाबांचे पोट घुसळत होती. तिच्या सेवेचा अतिरेक पाहून एका भक्ताला बाबांची दया आली. ते पटकन म्हणाले, "बाई, यांच्यावर थोडी तरी दया दाखवा. ही काय अंग रगडण्याची पद्धत झाली? अशाने बाबांची हाडे मोडतील." ते ऐकून बाबा एकदम उठले. हाताने सटका घेऊन रागाने जमिनीवर आपटू लागले. त्यांचा क्रोध पाहून सर्वजण घाबरले. त्यांनी तोच सटका आपल्या पोटाच्या खळगीत खोचला आणि त्याचे दुसरे टोक खांबावर रोवून दोन्ही हातांनी पोटावर दाब देऊ लागले. ते दृश्य पाहून सटका बाबांच्या पोटातून आरपार जातो की काय या आशंकेने सर्वजण घाबरून गेले. मशिदीतील वातावरण एकदम गंभीर झाले. काय करावे तेच समजेना. त्या बोलणाऱ्याला कुठून दुर्बुद्धी झाली आणि हिला बोललो असे झाले. तो बाबांची मनोमन क्षमा मागू लागला. बाबा शांत व्हावे म्हणून अन्य भक्तही विनंती करू लागले. असो, थोड्या वेळाने बाबांचा राग शांत झाला. ते गादीवर येऊन बसले. तेव्हापासून ज्याने त्याने आपापले सेवा कार्य करावे, कोणीही दुसऱ्याच्या सेवेत दखल देऊ नये असे सर्वांनी ठरवून टाकले. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.